नाशिकमध्ये बांधकाम साईटवरती काम करणाऱ्या 8 बांगलादेशींना आता अटक झालेली आहे। बांधकामच्या साईट्सवरती हे बांगलादेशी काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेशांतर केलं आणि त्याच बांधकाम साईट्सवरती सुपरवायझरचं काम केलं। सुपरवायझर बनवून पोलिसांनी या बांगलादेशींना बेड्या ठोकल्या। यातील तिघांकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा सापडले। नाशिक व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधून त्यांनी आधार कार्ड मिळवलेलं आहे। बांधकाम साईट्सवरती पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचला आणि या सगळ्या बांगलादेशींना ताब्यात घेतलंय। नाशिकमधून अटक करण्यात आलेल्या नागरिकांना आश्रय देणारे, बनावट कागदपत्र करून देणारे आणि नोकरी देणारे या सगळ्यांची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। 4 दिवस ही सर्व टीम वेशांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।